सर्वप्रथम सर्व पत्रकारांचे स्वागत करतो. मी माधवराव कुतवळ, काँग्रेस पक्षाचा मोस्ट सिनियर कार्यकर्ता. यापूर्वी तुळजापूरमध्ये राजकीय भांडणं मारामाऱ्या झाल्या, परंतु ज्येष्ठ माणसांनी येऊन मर्यादेच्या पलीकडे त्या गोष्टी वाढू दिलेल्या नाही. परंतु काल मंगळवार दिनांक 16/12/2025 सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत या शहरात भाजपच्या कार्यकर्त्याकडून जीवघेणी हत्यार, कोयते, रिव्हॉल्वर, विशेषतः महाआघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे 21 तारखेला निवडून येणार आहेतच, त्यांच्या घरापाशी जाऊन एका स्कूटरवर, एका मोटरसायकलवर 3 लोक येऊन अशा प्रकारची दहशत पसरवायचा प्रयत्न झाला. निमित्त शून्य होतं. त्या निमित्तातून संभाव्य पराभूत होणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला दहशत पसरवायची होती. म्हणून काल दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातल्या विशिष्ट भागात, लोहिया परिसर, गोलाई चौक, आमचे उमेदवार अमर मगर यांचं निवासस्थान आणि सोलापूर धुळे हायवे रोड 2 तास हा गोंधळ चालत होता. 2 तासात एकही पोलीस आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. मग याला काय म्हणायचं? पोलिसाशी संधान बांधून झालेला कालचा गोंधळ राडा होता का या घटनेवरून पोलीस अनभिज्ञ होते? या ठिकाणी आम्ही आमच्या काळात एसडीपीओचंही ऑफिस उघडलेलं आहे. आता 2:30 वाजले. काल 4 ते आज 2:30 वाजेपर्यंत मुख्य गुन्हेगार सापडलेला नाही. डीवायएसपी भाजपच्या बाजूने सिंगल तक्रार दिली तर लवाजमासहित हजर असतात. पण कालपासून एवढा प्रचंड दहशत तुळजापुरात असताना का जाणून बुजून आलेले नाही
का त्यांच्यावर राजकीय सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, हा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी. आमचं आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कारण तेच गृहमंत्री आहेत, आणि तुळजापूरचे आमदार जे भाजपचे आहेत, वास्तविक आमदाराचं कर्तव्य आहे की असा मृत्यूशी झुंज खेळणाऱ्या तरुणाशी आणि त्याच्या कुटुंबियाशी कुठल्याही प्रकारचा आमदारांनी संपर्क केलेला नाही. मग त्यांचा या राड्याला, या दहशतीला पाठिंबा होतो का काय, असा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वी या ठिकाणी काँग्रेसचे आमदार होते, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते, पण अशा प्रकारच्या घटना ते समोर येऊन मिटवीत होते. पण या तालुक्याच्या आमदारचा अजूनही या घटनास्थळावर येण्याचा मानस दिसत नाही. मी आपल्या मार्फत त्यांना सांगू इच्छितो, आम्ही महात्मा गांधींच्या, पंडित नेहरूच्या शांततावादी पक्षाचे आहोत. आमचे मित्र पक्षही शांततावादी विचारसरणीचे आहेत, महाविकास आघाडीचे. प्रतिकार आम्हालाही करायला येतो. परंतु कालपासून आमचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे इथं आहेत, शरद पवार गटाचे अध्यक्ष धैर्यशील पाटील इथंच आहेत, शिवसेनेचे उद्धवराव ठाकरे, शिवसेनेचे श्री सुधीर कदम इथंच आहेत, आमचे विजयी होणारे संभाव्य उमेदवार अमर मगर इथंच आहे, माझे दुसरे सहकारी काँग्रेस पक्षाचे भाऊबंजी याच ठिकाणी आहे. कुठल्याही पोलीस खात्याच्या माणसांनी आणि लॉ ऑर्डर सांभाळणाऱ्या तहसीलदारांनी या ज्येष्ठ लोकांशी संपर्क केलेला नाही. आम्ही वयस्कर असू, पण तरुण मंडळी आमच्याकडे प्रचंड आहे. त्यांचा जर हा अन्याय बघून ही दडपशाही, याला जबाबदार कोण? हे माननीय आमदार राणा पाटलांनी सांगणं गरजेचं आहे. पोलीस स्टेशन मध्ये फोन येत होते असं मला निरोप मिळत होता आमदारांचे, कारण विधानसभेचं अधिवेशन मागच संपलं 2-3 दिवसापूर्वी. उलट शिवसेनेचे आमदार उभाटाचे माझ्या माहितीप्रमाणे कैलास पाटील काल या ठिकाणी येऊन गेले, शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. पण या तालुक्याचे भाजपचे आमदार राणादादा, आता माझ्यासमोर मी त्यांचं बारसं खाल्लंय, पण तरीही त्यांना दादा म्हणतो, कारण लोकांनी त्यांना कसे का पद्धतीने असे ना ते निवडून आलेले आमदार आहेत.
सहनशीलतेचा मर्यादा असतात. यापुढे महाविकास आघाडी करून अशी जर घटना भाजपवाल्याकडून घडली तर सहन केली जाणार नाही, त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. एवढंच. मी एक ज्येष्ठ कार्यकर्ता, 61 वर्षे मी राजकारण करतोय काँग्रेस पक्षाचं. आज माझं वय 77 वर्ष आहे आणि माझ्या आयुष्यातला तुळजापूर तालुक्यातला किंवा तुळजापूर शहरातला हा पहिला प्रसंग आहे. आजही त्या 2 रिव्हॉल्वर कलेक्ट झालेले नाही आहे. आजही ज्या कोयत्याने वार केले तो कोयता हस्तगत केलेला नाही आणि काल 4 ते आज 3 वाजेपर्यंत पोलीसची काय ऍक्शन झाली आम्हाला त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. तर पोलिसांनाही आपल्या मार्फत मी सांगू इच्छितो, बाबळी इथल्याच आहेत, बोरी इथल्याच आहेत, कुठली बोरं आंबट आहेत, कुठल्या बाबळीला काटे आहेत, या सगळ्या गोष्टी 61 वर्षाच्या अनुभवात मला आणि आम्हाला सर्वांना आलेले आहेत. शेवटचं निवेदन करतो आमदारांना, पोलीस अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना, सब डिव्हिजनल ऑफिसरना, तहसीलदारांना, त्यांनी जातीने लक्ष घालून गुन्हेगाराला जेलमध्ये टाकल्यावरच हे वातावरण शांत होणार आहे. एवढे बोलून मी माझं निवेदन संपवतो. भांडणाची सुरुवात कशामुळे झाली? भांडणाची सुरुवात कशामुळे झाली? आता अमरभाई स्वतः सांगितलं 2 तास हा गोंधळ चालू होता. बाहेर ते सगळ्या कॉलरला लावा ते. इकडे घेऊन जा. मी अशोकराव नगर. किरण थोडा हात माग घ्याता का? मी काल महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. माझे नातेवाईक माझ्या व्याहींच्या नावाने एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी आहे आणि तिनं नवदुर्ग तुळजापूर हा रस्ता विकसित करण्याचं काम घेतलं आहे. हे काम तिने गेल्या वर्षी घेतलंय. आज ते काम पूर्णत्वाकडे येत आहे. काल तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे PA जयेश कदम व इथे स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटुगंगणे व त्यांचे सहकारी यांनी त्या कामावर जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना शिवीगाळ करून कामाबद्दल चौकशी केली. वास्तविक ह्या माणसांचा ह्या कामाशी काही संबंध नाही. कुठं तर आम्हाला छेडायचं म्हणून त्यांनी आमच्या नातेवाईकांच्या कंपनीवर आरोप करायचा प्रयत्न केला. काम चांगलं का निकृष्ट हे ते डिपार्टमेंट आणि तुम्ही जाणता. काम किती फास्ट झाले आणि काय क्वालिटीचं झालंय त्याच्याकडे त्या कामावरती 5 वर्षाचा त्यांचा देखभाल आहे. त्याच्यामुळे त्यांनी काम चांगलंच केलं आहे. त्याच्याबद्दल गावातली जनता समाधानी आहे. त्याचा कुठेतरी फुटसूळ त्यांच्या पोटामध्ये उठला आणि त्या कामावर आम्हाला कुठेतरी छाडायचं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. काल दुपारी 4च्या दरम्यान आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही आलो. आम्ही विनंती केली त्यांना. भांडणं सोडवले, भांडणं मिटले. आम्ही एक माहितीसाठी जाण्यासाठी धीरजभाई यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. काय कार्यकर्त्यांचा गावातला फोन आला की गुंड प्रवृत्तीचे गावातील जे मुलं आहेत बंदूक घेऊन तुमच्या घराकडे जात आहे. आम्ही लगेच मी धीरजभाई पाटील, दिग्विजय पाटील, कैलास पाटील आम्ही इथं बसलो होतो. आम्ही सगळेजण आमच्या घरापाशी गेलो. 1 मिनिटामध्ये जवळपास 9-10 गाड्यावरती 1-25 तरुणांचा ग्रुप तिथं आला
एक 5-6 कोयते, एक सत्तूर, 2 रिव्हॉल्वर असं त्यांच्या हातात हे हत्यारे होती. आज तुळजापूरची परिस्थिती बिहारसारखी झाली, आपण ऐकून होतो. आज आचारसंहितेच्या वेळेस जे परवानाधारक जे शस्त्र आहेत ते आपल्याला सबमिट करावं लागतात आणि 2 बंदुका घेऊन डायरेक्ट गाडीवर ते शस्त्र, धारदार शस्त्र हाताने नाचवत म्हणजे गावात एक दहशत निर्माण करायचा प्रयत्न करून ते आले होते. आमच्या घरासमोर आल्या. आता अण्णा म्हणले तसं आतापर्यंतच्या तुळजापूरच्या राजकीय इतिहासामध्ये खूप भांडणं झाली. वैचारिक हे विधवे आहेत, भांडणंही झाली, पण ते कुठपर्यंत होते? एक लिमिट पर्यंत. जिथं मॉब न्यायची, एकमेकावर भांडणं करायची, निघून जायचे आणि विषय संपायचे. पण आमच्या घरावरती आज माझी 75 वर्षाची आई तिथं राहते. माझा भाऊ एकटा आहे. तिथं त्याने हल्ला करायचा प्रयत्न केला. धीरजभाई यांनी, दिग्विजय पाटलांनी, मी त्यांना विनंती करून तिथून पाठवलं. माझा चुलत भाऊ कुलदीप दिलीपराव मगर हा लातूर रोडून त्याचं घर एसटी कॉलनीमध्ये आहे. तिकडे जात असताना त्याला एकट्याला पाहून त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या ठिकाणी 2 रिव्हॉल्वर मधून त्यांनी फायर केलं. त्याचे ते बुलेट तिथं सापडल्या. काल फॉरेन्सिक लॅबने त्याची हे तपासणी केली आहे. माझी आपल्या मार्फत तुळजापूर तालुक्याचे आमदार, राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना एवढीच विनंती आहे, हे तुळजापूर गाव जे आहे ते एक शक्तीपीठ आहे. आतापर्यंत ह्या शक्तीपीठामध्ये असा प्रकार घडलेला नव्हता. हा प्रकार त्यांच्या समर्थकांनी केला आहे असा आमचा आरोप आहे. त्यांच्या समर्थकांनी हा 100% केला आहे. अशा गुणप्रवृत्तीच्या माणसांनी त्यांनी जवळ घेऊ नये, कारण तुळजापूरची पहिल्यापासून परंपरा आहे. अशा गुणप्रवृत्तीच्या माणसाला खड्यासारखं बाजूला ठेवणं गरजेचं आहे. या तुळजापुरात फक्त इथला भाविक नागरिकच राहत नाही, तर तुळजापूरमध्ये दररोज लाखो संख्येने भाविक येतात. काल त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. आपण पाहतोय गेल्या 2-3 महिन्यापासून तुळजापूर शहराची खूप बदनामी होती. तालुक्याच्या आमदारांनी परवा विधानसभेमध्ये प्रश्न मांडला की शहराची बदनामी होते. शहराची बदनामी कुणामुळे होते हे तुम्हाला सर्वांना ज्ञान आहे. आम्ही वैयक्तिक आमचं सांगायचं, जसं अण्णांनी सांगितलं, हे आम्ही पहिल्यापासून राजकीय घरामधली माणसं आहोत. आतापर्यंत आमच्यावरती इथं बसलेत समोर त्यांच्यावरती एक सुद्धा गुन्हा दाखल नाही. आमचा राजकीय वारसा जवळपास 50-55 वर्षाचा आहे. आमच्या त्या समोर बसलेल्या कुणाच्याही कुटुंबावर अद्यापर्यंत आरोप नाही. एवढं असताना सुद्धा त्यांनी आमच्यासारख्या माणसांना त्रास द्यायचा प्रयत्न केलाय. त्यांना कुठंतरी ह्या गावामध्ये दहशत निर्माण करायची आहे. आम्ही 100% त्यांना ह्या दहशतीला आम्ही हे घाबरणारे नाहोत. आम्ही ठामपणे ह्याच्या विरोधात, खंबीरपणे ह्याच्या विरोधात राहणार आहोत. कारण आम्ही इथल्या येणाऱ्या तुळजापूरच्या नागरिकांचंच नाही तर येणाऱ्या भाविकांचं संरक्षण करायचं काम आमच्यावर आहे. आणि ह्या माध्यमातून आपणासही विनंती आहे, ह्या ज्या काही गोष्टी अनागोंदी इथं चालू आहेत त्या तुम्ही चव्हाट्यावर आणावं. दोषींना योग्य न्याय द्यायचं काम आपल्या मार्फत आपण पार पाडावं एवढी विनंती करतो. मी माझं निवेदन सांगतो. बोलणार का? बोला. ते इकडे था माईक. काल तुळजापूरमध्ये तुळजापूर शहराला काळिमा फासणारी घटना घडली. किरकोळ बाचाबाचीचं रूपांतर या ठिकाणी कोयते, तलवारी आणि रिव्हॉल्वर पर्यंत गेलं. तुळजापूर शहराची प्रतिमा मलिन करण्याचं काम भाजपा उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटू गंगणे आणि त्यांच्या सहकार्याने केलं. भांडण मिटलेलं असताना सुद्धा
काही लोकांनी उचकटून काढून या ठिकाणी आमच्यासारख्या लोकांच्या घरापर्यंत जाऊन हल्ला करण्याची मजल त्यांची गेली. आज सत्तेचा माज, पैशाची मस्ती आणि त्यांना वरदहस्त कोणाचा आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज त्यांना भाजपसारख्या एखाद्या पक्षानं त्यांना उमेदवारी दिली जे ड्रग्ज मधले आरोपी आहेत. आज ह्या ड्रग्ज मधल्या आरोपींमध्ये हा मूळ उमेदवार असताना सुद्धा आणि आजचे कालचे सुद्धा जे काही आरोपी आहेत हे त्यातलेच आहेत. आज FIR माध्यमातून तुम्हाला सामोरे येईल असते, परंतु ह्या लोकांनी जो काय हल्ला केलेला आहे त्याचे CDR तपासून त्याच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे. आणि हा मास्टर माइंड जो आहे त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे. आज काही जणांशी संगनमत करून, पोलिसांची संगनमत जर करून त्यांनी गुन्हे दाखल नाही केले तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करू. आज तुळजापूरची तर प्रतिमा मलिन बदनाम करण्याचं काम हे भाजपवालेच या ठिकाणी करत आहेत, परंतु नाहक बदनामी आमच्यावर घालत आहेत. आज या घटनेला जबाबदार कोण, ह्या इथल्या आमदारांना, राणा पाटलांनी उत्तर देणं गरजेचं आहे की कोण पोचतंय तुम्हाला. काल SP मॅडमकडे भाजपची किती पदाधिकारी गेले की हे करण्यासाठी, त्यांना मॅनेज करण्यासाठी. ह्याचं उत्तर सुद्धा ह्या आमदारांनी देणं गरजेचं आहे. मला वाटतंय की आज जे काही षडयंत्र महाविकास आघाडीच्या बाजूने झालेलं आहे, मला वाटतंय महाविकास आघाडीच्या विरोधात जे काही षडयंत्र आहे ते हाणून पाडण्याचं काम या पुढील काळामध्ये करणार आहोत. महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही एक वेळ शांत बसू, पण पुढील वेळेस आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर जसाच तसं उत्तर देण्याचं सुद्धा आमच्याकडे धाडस या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून, जिल्हाध्यक्ष काँग्रेसचा म्हणून आज आम्ही सर्वजण करत आहोत. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये न्याय जर नाही मिळाला तर रस्त्यावर उतरून या ठिकाणी आंदोलन करू. काय प्रश्न असतील? मूळ कारण काय होतं? आम्ही मगाशीच सांगितलं, आज स्वतः उमेदवारांनी त्या ठिकाणी सांगितलं की 4 वाजता किरकोळ बाचाबाची झाली त्या कामावरून. ते सरांनी 2 वाजल्यापासून सुरुवात झाली. नाही, 4 4 ते 6 4 ते 6 2 तास. 4 ते 6 2 तास. त्यामुळे मूळ कारण नाही, काय? नाही. काहीच चार वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत ह्यामध्ये काही भांडण आहे का? काहीच नाही, नाही, काही नाही. सगळे यामध्ये कोणाला ह्याच्यात नुकसान झालेलं काय झालेलं माझे चुलत भाऊ कुलदीप मगर यांच्या डोक्यावरती 2 वार झाले. जवळपास 35 ते 36% त्यांना पडले. जखम खोलवर गेली, त्याच्यामुळे ते ICU मध्ये ऍडमिट आहे. मान्यवर झाला. मग आता तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे का? हो, कोणावर? तक्रार दाखल झाली. काल तक्रार दाखल झाली आहे. जे त्या घटनास्थळी होते, शेखर गंगणे, सागर गंगणे, सूरज साठे, चेतन शिंदे यांच्यावरती त्यांनी तक्रार दाखल केली आहे. आमच्या घरावरती हल्ला झालाय. आज आम्ही पण त्या विचारात आहोत की आम्ही तक्रार दाखल करणार, कारण त्याची CCTV फुटेज आज जे पेपरला आले ते माझ्या घराच्या समोरचेच फोटो आले. तुम्ही त्याच्यामुळं षडयंत्र म्हणताय, मागचं मास्टर माइंड काय षडयंत्र कशामुळे झालं? षडयंत्र हे जे राजकीय काल जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये त्यांचा पराभव त्यांना स्पष्ट दिसत आहे. त्याच्यामुळं कुरापत काढून भांडणं करायचा ते प्रयत्न केला. त्यांना पराभव पत्नी पडणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी हे करणार. कुतूहल सरांना प्रश्न आहे. सर, तुम्ही म्हटले होते की पोलीस स्टेशन मधले फोन वाजत होते, ते नेमके फोन कोणाचे होते आणि पोलिसांवर काय दबाव होता? तो फोन कुणाचा असेल मला PI ने आम्हाला सांगितलेलं नाही, पण PI फोनवर आदरार्थी बोलत होते. त्याचा अर्थ काय घ्यायचा? मी स्वतः तो फोन चालू असताना त्या केबिन मध्ये होतो. फोन आला आणि जे आपले PI आहेत
ते इतंभूत माहिती त्या समोरच्या व्यक्तीला देत होते. फोन कोणाचा होता हे मलाही माहित नाही, परंतु आता अण्णांनी म्हणलं तर अतिशय आदरानं आणि तिकडून विचारलं गेलं हे कार्यकर्ते कोण आहेत, यांनी इकडून उत्तर दिलं हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्यांची फिर्याद दाखल करून घेतली का? मी अजून त्यांना बाहेर बसविलंय, त्यांना आत घेतलेलं नाही. मी त्यांची थोड्या वेळानं फिर्याद घेतो करतो. आणि इथली जी इतंभूत माहिती होती ती फोनवरती दिली जात होती. म्हणजे पुण्यात तरी उच्च जे त्यांचे कोण नेते मंडळी वगैरे असतील त्यांना ती फोन होत होता. आणि तुळजापूर शहरामध्ये कसल्याही प्रकारचं ज्याला काय पोलिसांचा धाक या लोकांवरती, हे गुंड वगैरे जे लोक आहेत यांच्यावरती कसल्याही प्रकारे या पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्याच्यामुळं तुळजापूर शहरामध्ये न्याय मिळेल पोलिसांकडून हा दुरापास्त झालेला आहे. मी तुम्हाला अजून एक सांगतो, माझा की नंबर घ्या. काल मुंबईमधल्या एक थोडस वेगळं 5 महिलांनी तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये किती धिंगाणा म्हणता येणार नाही त्यांनी त्यांच्या न्यायासाठी काय काय केलं. माझा नंबर घ्या, मी सगळी त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देतो. त्या महिलांनी म्हणजे नंबर सांगा तुमचा. 96 04 97 26 10. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय, त्या महिलांनी ओरडून सांगत होत्या अरे काय हे तुळजापूर मधलं पोलीस स्टेशन. म्हणजे या प्रसंगाच्या अनुषंगाने आहे म्हणून मी सांगायला लागलो की ही पद्धत असती का, ही वागणं आहे का. त्या मुंबईच्या माणसाला कसला वाईट अनुभव आला तुळजापूरमध्ये. आणि यापूर्वीही अनेक आम्हाला निवडणुकीमध्ये याच्यावर आणि आम्हाला या तुळजापूर पोलीस स्टेशन कडून इथले जे DYSP आहेत किंवा इथले PI आहेत यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या महाविकास आघाडीकडून या प्रकरणाला अतिशय म्हणजे त्या न्याय पद्धतीनं आणि लोकशाहीच्या परंपरेप्रमाणे जे काय आम्हाला टक्कर द्यायची ते आम्ही देत राहणार. जखमीने जबाब दिलाय का आणि पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय का? हो, सकाळी आज आणलाय त्याचा जबाब आणलाय. आपल्याला काय वाटतं मास्टर माइंड कोण आहे? जेव्हा प्रकरण घडत असताना त्या ठिकाणी जयेश कदम त्या ठिकाणी आले. त्यानंतर जयेश कदम यांना विचारले की तुम्ही काय नॅशनल हायवेचे ऑफिसर आहात का, हे कामाची चौकशी करण्यासाठी आला. त्यानंतर जयेश कदम बरोबर बिटू गंगे आणि अन्य सहकारी त्यांचे होते. त्यावेळेस ऋषी मगरान त्यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळेस आम्ही सर्वजणच तिथे जाऊन ही बाचाबाची आणि जे काही भांडण झालं होतं ते मिटवण्याचा प्रयत्न केला. मिटवून सगळेजण जिकडे तिकडे घरोघरी गेलो. आम्ही ऑफिसला येऊन बसलो. तेवढ्यात फोन आला की 20-25 मुलं या ठिकाणी कोयते आणि रिव्हॉल्वर घेऊन ऋषी मगर यांच्या घराकडे चालले आहेत. मग आमचं कर्तव्य की आम्ही सगळेजण तिथं जाऊन उभारलो. त्यांच्या हातातल्या कत्त्या वगैरे त्या व्हिडिओ शूटिंग मध्ये सगळं दिसत आहेत. रिव्हॉल्वर पण सूरज नन्नूसाठीच्या डाव्या हातात दिसतीये. त्यांनी फायर केलेलं पुढंच थोडं विठाई हॉस्पिटलच्या तिथं जाऊन कुलदीप मगर ज्यावेळेस स्कूटीवर येत असताना त्याच्या तोंडावर पाणी मारलंय. आणि ही सर्व मंडळी मला वाटतंय की नशेत होती आणि यांना ड्रग्सची नशा आणि दारूच्या नशेमध्ये काहीच कळत नव्हतं. मला वाटतंय की त्या ठिकाणी त्यांनी रिव्हॉल्वर लावली, एक रिव्हॉल्वर फायर केली. त्यावेळेस त्या कुलदीप मगरला वाटलं की मला रिव्हॉल्वरची गोळी लागली आहे का. तो म्हणाला की मला रिव्हॉल्वरची गोळी लागली आहे का असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस एकानं मागून त्याला मारहाण केली, म्हणजे कोयता मारला. जवळजवळ 2 ते 3 वार झाले आणि त्या ठिकाणी रक्तबंबाळ झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तिकडून ऋषी मगर यांच्या घराकडनं अमर भैयांच्या घराकडनं पळत आलं त्यावेळेस पोलिसाची गाडी आली. त्यावेळेस कुलदीप मगरनं 2 जणांना पकडून ठेवलं होतं त्या मारहाणीच्या काळामध्ये. ते 2 मुलं त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. ह्याच्यावरून कळतं की दुपारची बाचाबाचीच्या कारणावरून ह्या मुलांना उचकवून या ठिकाणी भांडण करण्यास लावण्याला हे मास्टरमाइंड विनोद पिटू गांधी. रिव्हॉल्वर घेऊन फिरणारे 2 कोण? एक नाव सांगितलं, दुसरं कुठलं? रिव्हॉल्वर घेऊन फिरणारे आणि किती राऊंड फायर झाले? 2 राऊंड फायर झाले. एक तर आता तुम्हाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कळेलच ते, कारण की विठाई हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी या ठिकाणी हे केलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यावरून सगळ्या माहिती चौकशीत पुढे येते नक्कीच या ठिकाणी कोण फायर केलंय. कारण की आम्ही ह्या बाजूला होतो सगळेजण, पण ज्यावेळेस फायरचा आवाज आला त्यावेळेस आम्ही पळत फुटल्यानंतर त्या ठिकाणी ते पोलीस आल्यामुळे ते बरेचसे पळून गेले. तर नक्कीच आरोपी या ठिकाणी सापडले. ओके. गुन्हा दाखल होण्यासाठी विलंब का लागला?
काल त्याची प्रकृती जी आहे ती सिरियस होती. काल रात्री जवळपास 2च्या दरम्यान त्याला स्टिचेस घेतले. अतिरक्त गेल्यामुळे त्याचा बीपी कमी झाला होता आणि त्याची मानसिक परिस्थिती नव्हती म्हणून आम्हीच साहेबांना म्हणलं की त्याच्यावर एवढे हे झाले, आता रात्री त्याला झोपू दे, उद्या सकाळी हे केलं. काल पोलीस आले होते काल पण त्याला. बाकीचे आरोपी अटक व्हायला पाहिजे ना. बाहेर केलेले आरोपी अटक करा ना. ठीक आहे, त्याचा जबाब नंतर घेऊ शुद्धीवर आल्यावर. बरं. अटक ज्यावेळेस आम्ही घटनास्थळी जात अशा असताना कितीतरी गावठी रिव्हॉल्वर तुळजापूरमध्ये आहेत अशी चर्चा आहे. आपल्या माध्यमातून एवढंच आहे की ज्यांच्या जवळ आहे ते पोलीस रेकॉर्डला पण त्यांना माहिती आहे. ते ह्या 2च नाहीत तर आणखी खूप आहेत. त्याची सगळी योग्य तपास पोलीस यंत्रणेने करावा आणि ज्यांची जे असे शस्त्र बाळगतात त्यांच्यावर कारवाई करा. किती शस्त्र असते साधारणतः? किती शस्त्र असतील? अवैध शस्त्र किती असतील? अवैध किती असतील? गावठी कट्टे गावठी कट्टे माझ्या हिशोबानं कमीत कमी 10च्या पुढे असतील. एक आणि- अंदाजे 10 ते 20च्या दरम्यान नक्कीच आहे. ज्यावेळेस इथून आम्ही जाताना आम्हाला सांगितलं गेलं की इकडून मोटरसायकलवर सगळी पोरं कोयता आणि रिव्हॉल्वर घेऊन यायला लागले. तुम्ही तात्काळ तिकडं ऋषी मगर यांच्या घराकडे जावा. त्या ठिकाणी जात असताना डीवायएसपी साहेबांना मी फोन केला की डीवायएसपी साहेब या ठिकाणी असं असं व्हायला लागलंय आणि लोहिया नगरला त्या ठिकाणी तुम्ही या. त्या आणि समोरच आम्हाला तिथं नवीन स्टँडच्या तिथं म्हणजे आता जे काही जुनं स्टँड आहे चौकाच्या तिथंच गाठ पडली. आम्ही रस्त्यावर थांबून डीवायएसपीनं सांगितलं की तिथं लवकर या नाहीतर अनर्थ घडेल. त्यानंतर 15 मिनिटांनी त्या ठिकाणी ते आले आणि मांजरे साहेबाला तिथं घेऊन आले आणि रेड हँड सगळे पकडले ना तिथं. त्यांनी बघितलं नाही सगळी परिस्थिती. त्यामुळं आरोपींना तिथं या ठिकाणी शहानिशा करायची किंवा त्यांना अभय देण्याचं कारण काय? त्यामुळं त्यांनी तात्काळ जे काही आरोपी तुमच्या फुटेजमध्ये दिसत आहेत त्याच्यावर मला वाटतंय की त्यांनी तात्काळ त्यांना अटक करणं गरजेचं आहे. पण फायर करणारे अजून मोकाटच आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री अमित शहा तुळजापूरला वैश्विक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचं आश्वासन देत आहेत आणि दुसरीकडे ही गुन्हेगारी पार्श्वभूमी हा विरोधाभास कुणामुळे झालाय किंवा ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली काय वाटतं तुम्हाला? साहेब आज आम्ही माझे वडील असतील आदरणीय हे असतील आप्पासाहेब पाटील असतील माधवराव कुतुळ असतील स्वर्गीय अशोक भाऊ मगर असतील ही बाकीची मंडळी असतील आमची सगळी. आमच्या तुम्ही 50 वर्षाची हिस्ट्री काढा, गेली कित्येक वर्षाची आमच्या पिढ्यानपिढ्याची हिस्ट्री काढा, आमच्यावर साधा एनसी सुद्धा गुन्हा दाखल नाहीये. आज समोरची मंडळी या मंदिराच्या ह्याच्यावर राजकारण करून या ठिकाणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहेत, सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशी परिस्थिती आतापर्यंत कधीही झालेली नसताना या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होत आहे. याला जबाबदार स्थानिक नेते, स्थानिक आमदार आणि त्यांना देणारा भाजपा पक्ष. रस्ते काम कोणाचं आहे? काम किती रुपयाचं आहे? काम किती पूर्ण झालं? नेमका त्या रस्ते कामाच्या वादावूनच हा सगळा कालचा राडा झाला की निवडणूक ही त्याला पार्श्वभूमी होती? मला वाटतं की ह्या दोन्ही म्हणजे सुसंगतच विषय आहे. मला वाटतं रस्त्याचं काम ज्यावेळेस ते जयेश कदम आणि पिटू गगने तिथं पाहायला आले त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्याला इंजिनियरला शिवीगाळ करण्यात आली. त्यावेळेस ऋषी मगरला त्यांनी फोन केला. आता जवळचे पाहुणे आहेत म्हणल्यानंतर त्यांनी फोन केला की वो मेरे को गालिया दे रहे पिटू गगने, आप किधर आहे? मग तिथं ज्यावेळेस गेल्यानंतर बाचाबाची झाली. ते आज ज्यावेळेस अशी घटना घडल्यानंतर ते जवळच्याच माणसांना फोन करणार ना. तिथं गेल्यानंतर ज्यावेळेस बाचाबाची झाली आम्ही सगळेजण गेलो ना मिटवायला. तिथे काय तिथं ज्यावेळेस काही मारहाण सुद्धा झाली नाही, एकमेकाचा शर्ट ओढला त्यांनी. तिथे शर्ट ओढण्याच्या भांडणावरून तिथं जर सगळं मिटलेलं असताना एवढे कुरापत काढायची गरज काय होती? तक्रार केलेली होती. कुठलीही तक्रार नाही, काही नाही. आम्ही जर म्हटलं त्यांना की तुम्हाला या कामाबाबत जर काही तक्रार करायची असेल तर तुम्ही रितसर तक्रार करा, तुम्ही त्यांचं बिल अडवा, तुम्ही काही करा ना त्याचं पुढचं. पण तुम्ही इथं येऊन शिवीगाळ जर करत असताल, त्याला काम करणाऱ्याला जर मारहाण करत असताल तर हे उपयोगाचं नाही. आणि एवढ्या ह्याच्यावरून जर अशा गोष्टी होत असतील ह्याला राजकीय पण वळण आहे. काम किती रुपयाचं आहे? ते ऑफिस सांगेल. हे काम जरी नागरिकांचं असेल तर आम्ही कधीच त्याच्यामध्ये आतापर्यंत गावातली सगळी
अडचण आहे तर नातं जुळलंय म्हणून काम मिळालं अशातला भाग नाही. ऑलरेडीच काम